आपण सर्वजण दररोज देवपूजा करत असतो. त्यावेळेस आपण घरामध्ये धूप लावत असतो, देवाजवळ धूप लावत असतो. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि सगळी नकारात्मकता बाहेर जाते. त्याच्यामुळे बघा मंदिरामध्ये आपण जेव्हा धूप लावतो तेव्हा किती मन प्रसन्न होतं ना. तर हेच धूप आता मी लावलं आहे, तो तुम्ही बघू शकता. ह्याचा इतका सुगंध दळवळत आहे ना आणि त्यासोबत आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी तर एनर्जी वाढतच असते. तर त्याच्यामुळे आपण हा धूप बाजारातून विकत आणत असतो. पण बाजारातून विकत न आणण्यापेक्षा घरातल्या 2 गोष्टीमुळे आपण हा धूप घरात कसा बनवता येईल, हे सगळं काही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर खूप छान असा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा आणि घरीसुद्धा बनवून बघा. खूप तुम्हाला छान आवडेल आणि लगेचच्या लगेच हा धूप घरामध्ये तयार होतो. तर आपण त्यासाठी काय काय घेतले हे आधी बघूया. तर हे बघा, इथे मी आहे ना हाराची फुलं घेतलेली आहेत. म्हणजे जे हार असतात सुकलेले किंवा फुलं असतात ती देवाला वाहिलेली असतात. आणि ती देवाला वाहिलेली फुलं आपण आहे ना पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये टाकत असतो. तर मग ती फुलं पाण्यामध्ये न सोडता किंवा इथे तिथे पडणार त्याच्यापेक्षा आपण या फुलापासून म्हणजे सुकलेल्या फुलांपासून ह्याचा किती छान असा वापर करता येतो ते आज बघणार आहोत. म्हणजे ह्याच्यापासूनच आपण धूप तयार करणार आहोत. तर आहे ना मी ही सगळी फुलं आहे ना तोडून घेते बघा. तर ही सर्व फुलं किंवा हार म्हणा, हे सगळं आहे ना मी गौरी गणपतीमध्ये 10 दिवस गणपती बाप्पांना आपल्या हार लागतो. तर ते काढल्यानंतर मग मी पाण्यात न सोडता हे हार आणि फूल सगळे जमा करून ठेवले होते आणि फुलं सुकायला ठेवली होती. फुलांच्या असे आहे ना आपण पाकळ्या काढून घ्यायच्या, सुट्टे सगळे करायचे. तर ह्याच्यामध्ये झेंडूची फुलं आहेत, सदाफुलीची आहे, जास्वंदी आहेत, पानंसुद्धा आहे जास्वंदीची. सगळं काही मी घेतलेलं आहे. तर हे बघा, सगळ्या एकूण एक पाकळ्या अशा मोकळ्या केलेल्या आहेत आणि जे त्याची देठ आहेत ना, हे सगळं म्हणजे ते आता घेणार नाही आहे, ते कडक असतं आणि घेतलं तरी काय हरकत नाही. तर हे बघा, बोंड असतात ना ते काढून ठेवलेले आहेत बाजूला आणि छान अशा सगळ्याच्या सुट्टं पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या सुकून घ्यायच्यात. जर आपल्या फुलं हार किंवा काय असेल ना ते सुकलं नसेल ना, तर तव्यावर असं गरम करून घ्यायचं आहे. कुरकुरीत असं गरम केलं ना, मग तर छान असं आपण मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच. तर हे बघा, छान असं आपलं आहे ना 4-5 दिवसात फुलांच्या पाकळ्या खूप मस्त अशा कुरकुरीत सुकून झालेल्या आहेत. तर त्याचबरोबर आता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ना हे पहिलं तुम्हाला दाखवते. तर इथे आपण छान सुकलेली फुलं घेतलेली आहेत. त्याचबरोबर एका वाटीत गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे मी चंदन घेतलं आहे, त्याच्याने सुगंध मस्त येतो. आणि सुगंधासाठी चंदन घेतलं आहे, कापूर घेतले आहे. जे कापराची ही वडी आहे ना त्याच्या असे हाताने सुद्धा पावडर होते बघा. तर अशी पावडर करून घेतलेत आणि 5-6 कापूर घेतलेत, त्याने वास छान येतो आणि जास्त मेन म्हणजे पॉझिटिव्हिटी येते. तर हे बघा, मस्त अशी बोटाने सुद्धा त्याची पावडर होते. तर ही पावडर कापूरची घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता मी दालचिनी आणि लवंग घेतलेले आहेत. तर हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. पण जेव्हा आपण घरामध्ये कापूर जाळतो ना, भीमसेन कापूर म्हणा किंवा साधा कापूर म्हणा, हे घरामध्ये जाळतो ना त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरातली दरिद्री आहे ना सगळी बाहेर जाते. त्यामुळे ना हे दालचिनी आणि लवंग आपण त्याच्यात टाकून आपण आहे ना घरामध्ये धूप दाखवत असतो. तर मग हे मी मुद्दाम घेतले कारण ते खूप छान आहे, हे टाकाच. त्याच्यामुळे मग मी हे घेतले आणि इथे मी गुलाब पाणी घेतले. जरूरत लागलं तर आपण गुलाब पाणी टाकणार आहे. आणि त्याचबरोबर इथे गुलाब पाणी नसेल ना तर तुम्ही इथे गंगाजल टाकू शकता. तर मी इथे गंगाजल आहे, हरिद्वारामधून आम्ही गंगाजल आणलं होतं, तर ते आहे ते वापरणार आहे मी. तर तुमच्याकडे गंगाजल नसेल ना तर साध्या पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो किंवा गुलाब पाणी टाकू शकतो. तर इथे मी जे नारळाची शेंडी घेतली ना त्याचं बघा पावडर करून घेते आणि जे सुट्टं पूर्ण शेंडीचं सगळं काढून घेते आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. आता हे सगळं घेतल्यानंतर आहे ना हे फुलांच्या पाकळ्या पहिल्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर छान असं कुरकुरीत झाल्यामुळे त्याची पेस्ट लगेच होते. तर आपण बारीक करून घेऊया.
तर हे बघा मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच लवंग आणि मिरी आहे ना, आपण त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. कारण त्याच्या आतमध्ये टाकलं ना तर ते लगेच बारीक होईल. असं जर वेगळं सेपरेट वाटलं तर होणार नाही, त्याच्यामुळे एकत्रच ते वाटायचं आहे. तर हे बघा छान असं आपलं बारीक पावडर तयार झालेली आहे. आणि त्याचबरोबर नारळाची जी शेंडी घेतली होती ना, त्याचीसुद्धा पावडर करून घेतली आहे मिक्सरमध्ये. तर इथे पण आहे ना, मी आता छान नारळाच्या शेंडेपासून मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेले आणि ही पावडर आहे ना, आपण चाळून घ्यायची आहे. तर ही दोन्ही पावडर केलेली ती आपण चाळून घेऊया. आणि ही चाळून घेतल्यानंतर जो चोथा राहतो ना, तो आपण टाकून द्यायचा नाही. तो चोथा आपण जेव्हा कापूर पेटवतो ना घरामध्ये, धूप दाखवतो, तर त्याच्या वेळेस आहे ना, किंवा होम करतो, तर त्यावेळेससुद्धा ही चोथा आपण वापरला ना तर चांगलं आहे. तर त्यामुळे ना हा चोथा तुम्ही टाकून देऊ नका. तर आता आपण छान चाळून घेतलेली ही पावडर, तर बघू शकता खूप छान बारीक झालेली आहे. तर नंतर त्याच्यामध्ये ना आता आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ना छान बाइंडिंग होतं आणि त्याला मस्त असं धूप तयार होतो. त्याच्यानंतर चंदन पावडर घेतलेली इथे. चंदन पावडरने तर छान सुगंध येतो. आणि कापराची पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर तूप 2 चमचे घेतलेले. तर हे सगळं टाकून आहे ना, आपण छान त्याचं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं गंगाजल घेते. तुम्ही गंगाजल किंवा गुलाब पाणी काही टाकू शकता. तर हे छान गंगाजल टाकून जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं घ्यायचं. कारण आपण ह्याच्यात तूपसुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे छान त्याला आकार तर येणारच आहे. पण थोडं थोडं बेताने पाणी घालत जावा आणि असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं पीठ आपण करतो ना, तसं पीठ मळल्यासारखं छान असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा थोडं थोडं असं गंगाजल लागेल असं घेऊन पीठ असं छान मळून घ्यायचं आहे. तर हे बघा छान असा आपला पिठाचा सारखा गोळा तयार झालेला आहे. आणि आता हे थोडं थोडं छोटं मोठं जसं तुम्हाला आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे ना छान असं धूप बनवून घ्या. तर तर तुम्हाला अशी मी दाखवते बनवून. तर हे बघा जसं असं बाजारामध्ये मिळतं ना, त्याचप्रमाणे आकार आपण देऊ शकतो किंवा लांबलचक अशी पण धुपाची कांडी असते, त्याप्रमाणे सुद्धा घरात आकार देता येतो. तर तर आता इथे मी धूप सगळे बनवून घेते. सगळी धूप तयार झाली ना, तर पंख्याखाली 2-3 दिवस छान सुकवायचेत आणि त्याच्यानंतर त्याचा वापर करायचा. म्हणजे छान असं ते ज्योत आपली तयार होते आणि त्याचं आपण देव्हाऱ्यात लावले ना, तर हे धूप छान पेटतात आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो. आणि त्या गोष्टी आपण काय काय त्यात चंदन वगैरे कापूर टाकलं आहे, त्याच्यामुळे खूप सुगंध पसरतो. इतका छान सुगंध घराभर दरवळतो ना, खूप पॉझिटिव्हिटी वाटते आणि घरामध्ये आपलं मन आणि घर प्रसन्न झालं तर खरंच खूप छान वाटतं. तर हे बघा छान असे आपले धूप तयार करून झालेले आहेत आणि सुकवलेलं सुद्धा. आणि एक तुम्हाला दाखवते पेटवून. खूप छान अशी ज्योत पेटलेली आहे त्याची आणि धूप इतका छान जळतोय ना, बघू शकता. तर त्याच्यानंतर आता हे विझल्यावर त्याचा जो धूप आपण लावतो ना, त्याचा सुगंध इतका छान दळवळेल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हा धूप तुम्ही नक्की घरी बनवा. घरातली निगेटिव्हिटी बाहेर पळवा. तर तर त्यामुळे आपल्या घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. तर चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.